एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। शिवसेनेच्या वतीने सोलापूरमध्ये चक्काजाम आंदोलन। शिवसेना सोलापूर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित सोलापूर मध्यवर्ती एसटी स्टँड गेट येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व संपर्क प्रमुख अनिलजी कोकिळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन घेण्यात आले। महाराष्ट्रभर राज्यात एकाच दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन होत आहे। त्याचाच भाग म्हणून सोलापूरमध्ये हे आंदोलन करण्यात आले। शासनाने एसटी भाड्यात भरमसाठ वाढ केली आहे, ती भाडेवाढ त्वरित रद्द करण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलनामध्ये जिल्हाप्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, संभाजी शिंदे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर यांच्या प्रमुख उपस्थित हे आंदोलन करण्यात आले। सुमारे 2 तास चाललेल्या या आंदोलनामुळे एसटी डेपोमधील सर्व एसटी जागेवरच होते। जय भवानी, जय शिवराय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे जिंदाबाद, जय श्रीराम, जय शिवराय, भाडेवाढ रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी सोलापूर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच युती सेनेचे पूजा खंदारे, पंढरपूर येथील जयवंत माने, संजय पोळ, शिवानीळ, विक्रम काकडे, उपशहरप्रमुख सुरेश जगताप, चंद्रकांत मानवी, अजय खांडेकर, संदीप बेळमकर, किरण रामटेके, लहुजी गायकवाड, संताजी भोळे, दत्ता खलाटे, नानासाहेब मोरे, शकील अत्तार, डॉक्टर स्वामी, अतुल भवर, कृष्णा सुरवसे, जगदीश कलकेरी आदी प्रमुख पदाधिकारी व उत्तर सोलापूर पंढरपूर विभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यानंतर एसटी डेपोमधील व सर्व एसटी स्टँडमधील एसटी चक्काजाम झाले। यामुळे वाहतूक व्यवस्था कोंडमळीत झाली होती। शिवाजी चौक ते संभाजी महाराज चौक पर्यंत वाहनांच्या रांगा लावल्या होत्या। यावेळी पोलीस प्रशासन, एसटी विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले। शेवटी आभार प्रदर्शन करून आंदोलन संपले असे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी जाहीर केले। सामान्य माणसाच्या खिशाला ताप झालाय, डोक्याला ताप झालाय, असं सर्वसामान्य लोकांच्या डोक्याला ताप करणाऱ्या या राज्य सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले शिवसैनिक सगळे पदाधिकारी आज या एसटीच्या या आगाराच्या समोर उभं राहून आम्ही राज्य सरकारचा जाहीर धिक्कार करतोय। भाडेवाढच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये एसटीचे जे बस स्थानक आहे त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचाच एक भाग म्हणून संबंध सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सोलापूर बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाची मागची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जे काय एसटी महामंडळाच्या मार्फत जे काय भाडेवाढ झालेली आहे त्याचा फटका हा नागरिकांना बसत आहे, प्रवाशांना बसत आहे। प्रवाशांमध्ये अतिशय रागाचं आणि नाराजीचं या ठिकाणी वातावरण आहे। एक ठिकाणी तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना मोफत द्यायचं म्हणून निवडणुकीपूर्वी जाहीर करता आणि आता ते रद्द करण्याचा घाट कानावर येतोय की रद्द करतायत। महिलांना मोफत 50% केलं होतं ते पण रद्द करण्याच्या तयारीत आहेत। आणि इकडं होणारं नुकसान तुम्ही या ठिकाणी भाडेवाढीतनं वसूल करताय का? आणि तुम्ही तशी सेवासुद्धा देत नाहीत। ज्या पद्धतीनं एसटीच्या आज आपण वाहनाची अवस्था बघतोय अतिशय बिकट आहे। वेळेवर त्याचा मेंटेनन्स नाही आहे। काही स्क्रॅपला आलेले सगळे वाहनं आहेत, ते वाहनं ताबडतोब बदलले पाहिजेत। तुम्ही नक्की दरवाढ करा, पण तशी नागरिकांना आवडेल अशी सेवासुद्धा देणं गरजेचं आहे। नव्या बसेस आल्या पाहिजेत, कर्मचाऱ्यांना किंवा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नव्या बसेसची खरेदी केली पाहिजे। आज खाजगीकरणामध्ये अनेक बसेस या ठिकाणी आलेल्या आहेत, अप्रशिक्षित असे ड्रायव्हर त्या ठिकाणी आहेत, लोकांच्या प्रवाशांचं जीवन त्या ठिकाणी धोक्यात आहे। एसटीचा जो कर्मचारी आहे त्याला प्रत्येकाला त्या चालकाला एसटीच्या मार्फत एक योग्य प्रशिक्षण दिलं जातं, त्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतरच त्याला ते गाडी चालवण्याचा अधिकार प्राप्त होतो। पण नव्या गाड्या आलेल्या आहेत, सरकार हे खाजगीकरणाच्या सपोर्टमधलं सरकार आहे। खाजगीकरणामध्ये फक्त लायसन्स असलं इतकंच त्याला निकष ठेवला आणि गाडी कशाही पद्धतीनं दरगाव वेगाने चालून अनेक अपघात या ठिकाणी प्रताप सरनाईक यांच्या परस्पर जी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक नसताना सुद्धा आज या ठिकाणी 16% दरवाढ झालेली आहे। हे खऱ्या अर्थानं जनतेवर घातलेला हा घाट आहे।
असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं नाही। परिवहन मंत्र्यांच्या परस्पर जर अधिकारी निर्णय घेत असतील तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ते कदापि सहन होणार नाही आणि म्हणून याचा धिक्कार करण्यासाठी आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा डेपो समोर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। आणि यापुढे जर महाराष्ट्राचं गेंड्याचं कातडं पांघरल्या सरकारला याची जाग जनतेची येत नसेल तर प्रत्येक तालुक्यातली एकही बस या ठिकाणी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या डेपोतली एकही बस शिवसैनिक त्या ठिकाणी हलू देणार नाहीत असा इशारा या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग म्हणून या ठिकाणी करीत आहे। शिवसेनेच्या वतीनं सोलापूर बस डेपोमध्ये चक्काजाम आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। महाराष्ट्र शासनाने आपल्या या संबंध महाराष्ट्रामध्ये जे 16% भाडेवाढ केली त्याचा निषेध करण्यासाठी आदरणीय उद्धव साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर सगळे आंदोलन होतं। त्याचाच एक भाग म्हणून सोलापूरमध्ये आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। या आंदोलनाचा विषय असा आहे की संबंध महाराष्ट्रावर जी भाडेवाढ केली आहे ते रद्द झालीच पाहिजे। जर ही भाडेवाढ रद्द नाही झाली तर भविष्यामध्ये सोलापूरमध्ये एसटी नाक्याच्या आत द्यायला नाही अशी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी ठरवलेलं आहे। ही भाडेवाढ करत असताना शासनानं गोरगरीब लोकांवर अन्याय केलेला आहे। एसटीनं प्रवास करणारे लोक हे गोरगरीब असतात, त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचं काम हे सरकार करीत आहे। या सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी सर्व आम्ही पदाधिकाऱ्यांनी मिळून जे आंदोलन केले त्या आंदोलनाला आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे। आज सोलापूर बस डेपोमध्ये जी एसटी होती ती एसटी सुद्धा बंद केलेली जाम केलेले आहेत। याचा निषेध आम्ही या ठिकाणी केलेला आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। हे सरकार मुळात ईव्हीएमच्या जीवावर आलेलं सरकार आहे। निवडणुकीमध्ये त्यांनी अगोदर महिलांची दिशाभूल केली, त्यांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये टाकले आणि आता निवडणूक झाल्या सत्ता आली म्हणजे महिलांच्या जीवावर सत्ता आणायची आणि ज्यावेळेस सत्ता येते त्यावेळेस लोकांची पिळवणूक करून एसटीचं भाडं वाढवायचं काम म्हणजे हे नालायक प्रकारे काम या सरकारनं केलेलं आहे। आणि मुळात ज्यावेळेस भाडं वाढलेलं आहे 15% तर त्या परिवहन मंत्र्याला सुद्धा माहित नाही की भाडं वाढलेलं आहे। म्हणजे असा निष्क्रिय मंत्री परिवहन मंत्री लाभला या महाराष्ट्राला। हे जाहीर धिक्कार करतो मी या गोष्टीचा। लवकरात लवकर जर भाडेवाढ रद्द नाही झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक आंदोलन करतील। आज चक्काजाम आंदोलन तुम्ही जर केलेलं आहे, हा सरकारच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलेलं आहे, हा कितपत योग्य आहे आणि ह्या तुम्ही आंदोलनाला कुठली दिशा तुम्ही सरकारला दाखवू शकता? आता हे फक्त आमचं एक ट्रेलर आहे। जर भाडेवाढ कमी नाही झालं तर या देवेंद्र फडणवीसला आम्ही दाखवू शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये एकही एसटी फिरू देणार नाही आणि जेवढ्या तुमच्या भंगार एसट्या झालेल्या आहेत त्या भंगार एसट्या अगोदर दुरुस्त करा या मंत्र्याला सांगतो, देवेंद्र फडणवीसला परिवहन मंत्र्याला सांगतो या भंगार एसट्या अगोदर बंद करा आणि चांगल्या एसट्या जनतेला सेवेला द्या। आम्ही पंढरपूर विभागातून आज सोलापूर शहरात एसटीच्या भाडेवाढीमुळे चक्काजाम या आंदोलनासाठी आलेलो आहे। तर यापुढं सोलापूर डेपोच्या ऐवजी प्रत्येक तालुक्याच्या एसटी डेपोवर असं आंदोलन करण्याची तरी त्वरित शासनाने झालेली भाडेवाढ त्वरित रद्द करावी, नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल।